नमस्कार सर्वांना, माझं नाव आहे किरण आणि आजपासून आपण एक अद्भुत प्रवास सुरू करणार आहोत. जसं की पुराण कथा कथन, जिथे प्रत्येक भाग हा एक महान महाकाव्यावर आधारित असणार आहे, ज्याचं नाव आहे महाभारत. महाभारताची सुरुवात इतकी अद्भुत आहे ना, की ते ऐकताना अंगावर काटा येतो. खूप पूर्वी द्वापारयुगात एक महान ऋषी होऊन गेले. त्यांचं नाव होतं व्यास. त्यांना एक विशाल गहन आणि माणसाच्या जीवनाचं सार सांगणारं एक महाकाव्य रचलं त्यांनी, महाभारत. पण त्यांच्या मनात हे विचार ना एवढ्या वेगाने येत होते की त्यांना ते लिहिणं कठीण जात होतं. त्यामुळे त्यांनी एक युक्ती शोधली. त्यांनी स्वतः गणपती बाप्पांना ते लिहिण्यासाठी बोलवलं. गणपती बाप्पा पण तयार झाले, पण त्यांनी एक अट ठेवली, मी लिहिणार पण एक क्षणसुद्धा थांबणार नाही. जर तुम्ही जर मध्ये थांबला सांगताना, तर मी लिहायचं सोडून देईन आणि निघून जाईन. तर व्यासाने पण एक अट ठेवली, तू प्रत्येक ओळ समजून घेतल्याशिवाय लिहायची नाही. गणपती बाप्पा मनात हसले, हा एक मनुष्य, हा एक ऋषी, मी देव, त्यात काय कठीण आहे. पण व्यासांनी मुद्दाम अशा गुंतागुंतीची ओळ सांगायला सुरुवात केली, ज्या गणपतीला विचार करायला लावायच्या. आणि त्या वेळेत व्यास पुढचं तयार करायचे. आता खरी गोष्ट सुरू होते. तर गोष्टीच्या सुरुवातीपासून एक हस्तिनापूर नावाचं एक महान राज्य होता. त्याचा राजा होता शांतनू. तो एक दिवशी नदीकाठी फिरत असताना त्याने पाण्यातून वर येणारी एक अप्रतिम सुंदर स्त्री पाहिली. ती होती गंगा. तिचं रूप, तिचा आवाज, तिचं अस्तित्व जणू मंत्रमुग्ध करणारं होतं. शांतनूनं तिला पाहताच तिच्या प्रेमात पडला आणि तिला लग्नाची मागणी घातली. गंगेने पण होकार दिला, पण काही अटी घातल्या. त्या अटी अशा होत्या की तिला कधी प्रश्न विचारायचा नाही किंवा तिच्या कोणत्याही कृतीत तिला अडथळा आणायचा नाही. शांतनू प्रेमात इतका बुडाला होता की त्याने त्या सगळ्या अटी लगेच मान्य केल्या. त्यांचं लग्न झालं. काही काळाने त्यांना एक मुलगा झाला. पण गंगेने ते बाळ थेट नदीत सोडून दिलं. शांतनू धक्क्यात गेला, पण त्याने वचन पाळलं. एकापाठोपाठ अशी 7 मुलं झाली. ती 7ही गंगेने नदीत सोडून दिली. बट 8व्या वेळी मात्र शंतनूचा संयम सुटला. तो ओरडला, थांब, बस झालं. त्या क्षणी गंगा म्हणाली, तू वचन मोडलंस, आता मी पण जाते, पण ऐक, मी कोण आहे ते सांगते. गंगा म्हणाली, मी आहे गंगा, नदी देवी. हे 8 मुलं म्हणजे स्वर्गातील वसू. त्यांनी ऋषी वशिष्ठ यांची गाय चोरली होती, म्हणून त्यांना शाप मिळाला की यांना पृथ्वीवर मानवजन्म घ्यावा लागेल. मी त्यांना शुद्ध करायला आले होते. आता हा 8वा मुलगा प्रभास, याला मी घेऊन जाते. तो पृथ्वीवर दीर्घायुष्य जगेल. त्याचं नाव असेल देवव्रत. काही वर्षानंतर गंगा देवव्रतला परत घेऊन आले. शंतनूने त्याला पाहताच त्याचं हृदय भरून आलं. देवव्रत अतिशय शूर, बुद्धिमान आणि प्रजेमध्ये लोकप्रिय झाला. राजा शंतनूनं त्याला आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केला. पण काही काळाने शंतनू पुन्हा नदीकाठी गेला. तिथं त्याला एक सुंदर मुलगी दिसली. तिचं नाव होतं सत्यवती. ती होती मच्छीमाराच्या घरातली. तिचं सौंदर्य आणि सुगंध इतका विलक्षण होता की शंतनू तिच्या प्रेमात पडला. त्याने तिच्या वडिलांकडे लग्नाची मागणी केली, पण त्यांनी स्पष्ट सांगितलं, माझी मुलगी लग्न करेल, पण तिचाच मुलगा भविष्यात राजा झाला पाहिजे. आता शंतनू अस्वस्थ झाला, कारण त्याने आधीच देवव्रतला म्हणजे गंगाच्या 8व्या मुलाला उत्तराधिकारी घोषित केलं होतं. हे कळताच देवव्रत स्वतः सत्यवतीच्या वडिलांकडे गेला आणि म्हणाला, मी कधीच राजा होणार नाही, पण एक अडचण होती. जर तो लग्न करेल आणि त्याची मुलं सिंहासनाची हकदार होतीलच ना, तेव्हा देवव्रत यांनी एक भीषण प्रतिज्ञा घेतली, मी कधीच लग्न करणार नाही, सदैव ब्रह्मचारी राहीन आणि माझी कुठलीच संतती होणार नाही. हे ऐकून देवांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली आणि त्याला नाव दिलं भीष्म. भीष्माच्या या त्यागामुळे शंतनू आणि सत्यवतीचं लग्न झालं. पण शंतनूच्या मनात एक काळजी होती. भीष्मासारखा मुलगा त्याग करून बसला आणि आता पुढे राज्याचं काय. पण भीष्माने मात्र संकल्प केला, सत्यवतीच्या मुलांचं आणि हस्तिनापूरचं भविष्य माझ्यावर आहे आणि मी ते
पूर्ण जबाबदारीने सांभाळणार. ही होती महाभारताच्या प्रारंभाची कथा. आता मित्रांनो, आपण पुढील भागात पाहणार आहोत सत्यवतेची मुलं, चित्रवीर्य, अंबालिका, कुंतीचा प्रवेश, महाभारताचं युद्धाचं बीज. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा, कारण पुढचा भाग अजून अद्भुत आहे. तर चला मग मिळूया पुढच्या भागात. जय श्री कृष्ण, जय श्रीराम.